पहिला चेंडू बबलू पाटील राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी मात्र आपण पाहू शकता अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला. डॉट पद्धतीचा चेंडू, पहिला चेंडू बबलू पाटील यांच्या माध्यमातून. हॅलो, आपण पाहताय दुसऱ्या गटाला या मॅच नंतर सुरुवात होईल. दुसऱ्या गटातील म्हणजे बी गटातील पहिला सामना करुंगली विपक्ष जय शिवराय वाकोडे असा सामना पुढला होईल. मात्र तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये जाऊया. एका बाजूला योद्धा 11 पनुमरे तर दुसऱ्या बाजूला मराठीवाडी संघ, दोन्ही तुल्यबळ संघ. एका बाजूला बबलू पाटील असतील, नेताजी ढेरे असतील. तत्पूर्वी मराठवाडी संघाकडून आपण पाहू शकता अमर मराठे, विजय मराठे. अतिशय चांगली फलंदाजी जोडी मैदानाच्या आतमध्ये. मात्र बबलू पाटील राईट आर्म राऊंड द विकेट P1चं षटक हाताळत आहेत. कुठेतरी अमित पाटील सरांची कुठेतरी भासत असेल, कमी भासत असेल, कारण की ज्या पद्धतीने अमित पाटील सर ह्या संघाचा एक चांगला खेळाडू आणि P1चं षटक हाताळण्यासाठी अग्रेसिव्ह असलेला खेळाडू तो मात्र आज कुठेतरी नाही आहे. मात्र इथं घडतंय का, एक संधी निर्माण झालेली. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे, फंबल होतोय, चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स, सीमा रेषे पार. अजय सर सांगत आहेत आलाय चौकार, 4 धावा. ह्या 4 धाव्यांनी P1चं षटकामधील आपण पाहू शकता आतापर्यंत 4 चेंडू आणि या 4 चेंडूवरती 8 धाव्यांची खेळी आपण पाहू शकता. मराठवाडी या संघाकडून अतिशय चांगली खेळी चालू आहे. प्रारंभिक षटक P1चं षटक हाताळत असताना बबलू पाटील देखील अतिशय तुल्यबळ गोलंदाजी करत आहेत. पुढला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकता पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. पंच सांगत आहेत हा भर उन्हामध्ये अजय पाटील याला देखील कसरत करावी लागते. वाईट चेंडू, अवांतर धाव. या अवांतर धावेने धावफलक मात्र पुढे सरकते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 9च्या घरामध्ये. यावेळी मात्र पुन्हा एकदा शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न होता. आपण पाहू शकता पुन्हा एकदा डॉट पद्धतीचा चेंडू आणि प्रत्येक डॉट चेंडू मात्र आपण पाहू शकता फलंदाजावरती प्रेशर निर्माण करते. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल बबलू पाटील यांच्या माध्यमातून. 32 शिराळा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष माननीय श्री बबलू पाटील आपण पाहताय गोलंदाजीच्या रनवेवरती. यावेळी मात्र आपण पाहू शकता स्वीप खेळायचा होता, मात्र चेंडू कुठेतरी खाली राहिला, अतिरिक्त उसळी मिळाली नाही आणि चेंडू स्थिरावतोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आणि P1चं षटक समाप्त होतंय. पॉवर प्लेचं षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 10 बिनगडी बाद 9 माफ करा 9 धावा. जय शिवराय वाकोडे संघ आणि करुंगली संघ आपले दोन्ही कर्णधारांना विनंती असेल इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस घ्यायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी नेताजी ढेरे आलेले आहेत. आपण पाहू शकता पहिल्या षटकामध्ये बबलू पाटील यांनी चांगली कामगिरी केली, 10 धावा दिल्या. त्याच्यानंतर मात्र आता नेताजी ढेरे माफ करा 9 धावा दिल्या आणि त्याच्यानंतर नेताजी ढेरे दुसरं षटक हाताळण्यासाठी ब्रेक थ्रू निर्माण होईल का, मिळून देतील का, त्यासाठी अतिशय अग्रेसिव्ह असे गोलंदाज राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळी मात्र उडवलाय, चेंडू जातोय डीपला, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन पार. हा आलाय विजय मराठेच्या बॅटमधून षटकार, 6 धावा.
ह्या 6 धावेंनी धावफलक मात्र भरारी घेईल. धावसंख्या 15च्या घरामध्ये. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय. आता मात्र कमबॅक कशा पद्धतीने करेल ना नेताजी ढेरे. एक तेरी तर एक मेरी असं होईल का? पुढला चेंडू नेताजी ढेरे पंचांच्या उजव्या दिशेने राईट आर्म राऊंड द विकेट मारा करतोय. पहिला चेंडू स्लॉकमध्ये. दुसरा चेंडू कशा पद्धतीने हातात दिली. यावेळी मात्र स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. इथं मात्र शतरक्षक आहे. फंबल करतोय. तत्पूर्वी एक धाव. या एकेरी धावेने धावफलक मात्र पुढे सरकत आहे. सिंगल डबलनं आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये सेन्सिबल क्रिकेट. षटकार लगावला त्याच्यानंतर मात्र सिंगल घेतली. हे आहे एक सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र अमर मराठेसाठी पुढला चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा उडवलाय चेंडू सीमारेषे पार. हा आलाय अमर मराठीच्या बॅटमधून षटकार. 6 धावा आणि या 6 धावेने पुन्हा एकदा अतिशय चांगली फलंदाजी म्हणावी लागेल मराठेवाडी संघाकडून. ज्या पद्धतीने बबलू पाटील यांनी पहिल्या षटकामध्ये जे प्रेशर निर्माण केलं होतं ना ते प्रेशर कुठेतरी रिलीज होत चाललेलं आहे संघ मराठीवाडी या संघाकडून. कारण की लगातारचे 2 षटकार म्हणावे लागेल. कारण की एक पहिल्या चेंडूवरती षटकार त्याच्यानंतर विजय मराठेने एक धाव काढून दिली. त्याच्यानंतर पुन्हा एकदा अमर मराठेने प्रहार केला. दोघांचं ही ताळमेळ चांगल्या पद्धतीने. यावेळी पुन्हा एकदा उडवलाय. पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेग बाउंड्री रेषा पुन्हा एकदा बिझी ठेवलेली आहे. काय घडतंय काय बिघडतंय पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. हा चेंडू देखील सीमारेषे पार. म्हणजे या षटकामधील हा 3रा षटकार आलेला आहे. लगातारचे 2 षटकार अमर मराठेच्या बॅटमधून आले. प्रेशर 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 आणि प्रेशर फक्त आणि प्रेशर आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. नेताजी यांच्या वरती आपण पाहू शकता खूप प्रेशर दिसून येत चाललेलं आहे. कारण की पहिला चेंडू षटकार त्याच्यानंतर डिक्लेअर परत 2 लगातारचे षटकार. पुढला चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा उडवलाय. चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर. हा आलाय अमर मराठेच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार. 6 धावा. 34 धावा धावफलकावरती. अतिशय खराब गोलंदाजी म्हणावी लागेल कारण की स्लॉट मध्ये चेंडू पार्किंग प्लॉट मध्ये पाठवत चाललेला आहे. चला स्पीडअप करायचं आहे. शेवटचा चेंडू असेल या ओव्हरमधील नेताजी ढेरे यांचा. पुन्हा एकदा उडवलाय. यावेळी मात्र आपण पाहू शकता पुन्हा एकदा चेंडू जातोय बाउंड्री लाईन पार. हा आलाय अमर मराठेच्या बॅटमधून षटकार. नेताजी ढेरे या षटकामध्ये 5 षटकार खर्च केले. 31 धावा खर्च केल्या आणि धावफलकावरती धावा लगावल्या त्या म्हणजे 40. 2 षटका अखेरीस धावसंख्या 40च्या घरामध्ये. अमर मराठे अतिशय चांगली फलंदाजी करतोय. चला स्पीडअप करा मित्रांनो. 40 धावा. लगातारचे 4 चेंडूवरती षटकार आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. रावजी आपल्या संघासाठी 3रं षटक हाताळण्यासाठी स्पिन गोलंदाजी आपण पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहू शकता यावेळी मात्र हो पहिल्या चेंडूवरती दांडी 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 गुल. यावेळी मात्र स्वीप खेळायचा प्रयत्न होता मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने रावजी यांनी आपला अनुभव दाखवला आणि पहिल्या चेंडूवरती मात्र विजय मराठे यांना गारद केलं. पहिला धक्का पहिला हादरा पहिला गडी बाद. तंबूच्या आश्रयाला विजय मराठेच्या स्वरूपात पहिला धक्का मराठेवाडी संघाला. दीपक मराठे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. मराठवाडीचे हे शिलेदार दीपक मराठे. पहिल्या चेंडूवरती मात्र बोल्ड अतिशय चांगली गोलंदाजी फिरकी गोलंदाजी म्हणावी लागेल. पडल्यानंतर कुठेतरी चेंडू लेग स्पिन झाला आणि चेंडू
सरळ स्टंपवरती अतिशय चांगला गोलंदाजी म्हणावी लागेल रावजी यांच्या माध्यमातून. पुढला चेंडू रावजी यांचा. यावेळी मात्र आपण पाहू शकता समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहे. यावेळी मात्र आपण पाहू शकता थांबवलं. अमर मराठेला माहीत आहे की मी स्ट्राईक वरती आलो तर कुठेतरी षटकारांची आतिषबाजी दिसेल. ज्या पद्धतीने पाठीमागल्या षटकामध्ये 4 षटकार ठोकले रावजी यांचा. पुढला चेंडू तिसरा चेंडू. यावेळी मात्र आपण पाहू शकता बॅटची आतली कडा. चेंडू जातोय गोशंकी क्षेत्रामध्ये. डीच्या स्वरूपात 1 धाव. 42 धावा धावफलकावरती. रावजी आपण पाहू शकता कमबॅक चांगलं म्हणावं लागेल कारण की पहिले 3 चेंडू तरी अतिशय चांगले टाकलेले आहेत, चांगले हाताळलेले आहेत. यावेळी मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडू. रावजी कुठेतरी आपण पाहू शकता लेग स्पिन. चेंडू पडल्यानंतर बाहेर चाललेला आहे. चेंडू लांब चाललेला आहे. चेंडू दूर चाललेला आहे. बॅट पासून दूर ठेवलेला गेलेला आहे. रडारमध्ये दिला जात नाहीये. मात्र रडारमध्ये आला तसा पाठवला मात्र चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मोठा धक्का. रावजी यांना आपण पाहिलं ना तर तिसऱ्या षटकासाठी आमंत्रित केलेलं आणि चांगला गेम प्लॅन म्हणावा लागेल बबलू पाटील यांच्या माध्यमातून. 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या. असं वाटत होतं की दुसऱ्या षटकामध्ये 40 धावा लागल्या. त्याच्यानंतर मात्र हे 2 फलंदाज मोठे फटके खेळतील. मात्र रावजी यांनी दोन्ही फलंदाजांना गारद केलं. अतिशय चांगली स्ट्रॅटेजी म्हणावी लागेल. विकेट किपरच्या माध्यमातून आपण पाहू शकता बबलू पाटीलने पाठीमागून आपण पाहिलं ना तर मास्टर माइंड म्हणावं लागेल त्यांना. कारण की आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढलं रावजी यांना आणि अतिशय चांगली गोलंदाजी रावजी यांच्या माध्यमातून. यावेळी मात्र रावजी यांनी कुठेतरी दिशा भरकटली. वाईट चेंडू आणि अवांतर धावेने मात्र धावफलक पुढे सरकेल. धावसंख्या 43च्या घरामध्ये. सकाळपासून आपण जर पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये चरण या संघाने देखील या स्पर्धेमधील उच्चांकी धावसंख्या गाठलेली. ती धावसंख्या मोडायचा प्रयत्न करत चाललेला मराठवाडी संघ. मात्र कुठेतरी 2 जे फलंदाज आहेत ना ते फलंदाज माघारी पाठवले रावजी यांनी. त्याच्यानंतर हा वाईट चेंडू, ही अवांतर धाव. यावेळी मात्र पुन्हा एकदा रावजी यांच्यासाठी. इथं मात्र घडतंय काय मात्र आपण पाहू शकता अतिशय चांगला फटका विनायकच्या बॅटमधून. चेंडू जातोय सीमारेषे पार, आउट ऑफ द पार्क. विनायक सेट ऑन अ फायर. 6 धावा. 50 धावा धावफलकावरती. साहिल आलेला आहे शेवटचं षटक हाताळण्यासाठी. कारण की आपण जर पाहिलं ना तर पहिल्या षटकामध्ये 9 धावा, त्याच्यानंतर 31 धावा आणि या षटकामध्ये तिसऱ्या षटकामध्ये 10 धावा अशा धावसंख्या खर्च केल्या. मात्र धावसंख्या धावफलकावरती 50 लगावल्या. आता साहिल शेवटचं षटक, स्लॉक ओव्हरचं षटक, लेफ्ट वर द विकेट. यावेळी मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल, पकडणार. मात्र 1, 2 आणि तिसऱ्या अटॅम्पमध्ये चेंडू सोडला गेलाय. 2 धावा. 2 धावेने धावफलक मात्र पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 52च्या घरामध्ये. 52 धावा. 52 ऑन स्कोर कार्ड. दीपकच्या बॅटमधून 2 धावा. कुठेतरी पहिली प्रारंभिक जोडी आतापर्यंत असती ना तर हा स्कोर मोठा दिसला असता. मात्र घडतंय काय, हा इथे मात्र चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषे पार. हा आलाय दीपक मराठेच्या बॅटमधून. चौकार. 4 धावा. चार धावा. या 4 धाब्यांनी धावफलक भरारी घेत आहे. धावसंख्या 56च्या घरामध्ये. साईला मात्र कुठेतरी कमबॅक करावा लागेल. अतिशय चांगला कमबॅक म्हणावा लागेल. यॉर्कर पद्धतीचा चेंडू डॉट. मात्र गोशांगी क्षेत्रामध्ये यष्टिरक्षक चुकभूल करतोय. डीच्या स्वरूपात 1 धाव. गोशांगी क्षेत्रामध्ये 1 धाव. ही मोठी स्कोअर कार्डवरती धावसंख्या, धावफलक म्हणावं लागेल की मोठा आकडा हा
लगावला जातोय, मात्र चेंडू हवेमध्ये, सागर बनसोडे चेंडू खाली, मात्र चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. हा आलाय दीपक मराठेच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार मोरिया चषक 2026. 63 धावा या स्पर्धेमधील आतापर्यंत 71 धावेंचा बेस्ट स्कोर आहे. हाय स्कोर टोटल आपण पाहू शकता सकाळीच्या सत्रामध्ये, माफ करा 75 धावेंचं. यावेळी मात्र पुन्हा एकदा अतिशय चांगला गुडलेंदवरची चेंडू पडल्यानंतर चेंडू स्पॉट केला, उडला चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामधून. टप्पा पडल्यानंतर चेंडू डॉट होतोय. स्लॉक ओव्हरच्या षटकामध्ये जितके डॉट चेंडू ते मात्र शेवटचा चेंडू असेल या टार्गेट सेट करणारा चेंडू साहिल यांच्या माध्यमातून. यावेळी मात्र आपण पाहू शकता डॉट पद्धतीचा चेंडू. षटक समाप्त, 4 षटकांचा खेळ समाप्त, 1 इनिंग. या इनिंग मध्ये आपण पाहू शकता मराठवाडा संघाने 63 धावा धावफलकावरती लगावल्या आणि 64 धावांची गरज. टॉस येळा माफ करा करुंगली विपक्ष जय शिवराय स्पोर्ट वाकुर्डे. चला या शेवटचा कॉल आहे. करुंगली संघ विपक्ष जय शिवराय माफ करा जय शिवराय स्पोर्ट वाकुर्डे. जय शिवराय स्पोर्ट वाकुर्डे आपण कॉमेंट्री बॉक्सची संपर्क साधायचा आहे. कॅप्टन जय शिवराय वाकुर्डे स्पोर्ट, जय शिवराय वाकुर्डे स्पोर्ट आपण आणि करुंगली संघ देखील. वाकुर्डे संघ जय शिवराय स्पोर्ट वाकुर्डे संघ आणि करुंगली संघ. जय शिवराय स्पोर्ट वाकुर्डे संघ जर आपण आमचा आवाज ऐकत असाल तर आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधा मित्रांनो, अन्यथा आयोजकांकडून 5 धाव्यांची पेनल्टी तुम्हाला घोषित करण्यात येईल. पहिला चेंडू आपण पाहू शकता अराउंड द कार्पेट मैदानाच्या आतमध्ये नेताजी पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती 1 धाव सिंगल धाव. अमर मराठे पहिलं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहेत. यावेळी मात्र पाहू शकता अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू, ब्लॉकेज पद्धतीचा चेंडू. समोर जसा फलंदाज क्रीज सोडून आला ना तर त्याला रीड केल्यानंतर चेंडू अतिशय अचूक टप्प्यावरती मारा. अमर मराठे ज्या गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी केली पाठीमागल्या वर्षात धर्मवीर चषकमध्ये तो बेस्ट गोलंदाज होता. असे मोठ्या मोठ्या नामांकित स्पर्धा गाजवलेला गोलंदाज. मान्य श्री विकास कारंडे साहेब आपल्याला देखील विनंती असेल की आपण स्टेजवरती यायचं आहे. आयोजकांच्या माध्यमातून सर्व अतिथी देवभवनचा शुभ सन्मान इथे केला जाईल. मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय
एकेरी धावेने धावफलक पुढे सरकतंय. यावेळी मात्र आपण पाहू शकता गतीवरती स्वार असणारा हा गोलंदाज कुठेतरी चापट फटका मारायचा होता, अनोख्या शैलीने फटका मारायचा होता, मात्र स्पीड ज्या पद्धतीने गती आहे ना गोलंदाज अमर मराठेकडे, त्यावरती तुम्ही असे फटके खेळू शकत नाहीत मित्रांनो. नामांकित गोलंदाजा पुढे नामांकित फलंदाज देखील आहे. चेंडू उडवलाय, मात्र आपण पाहू शकता P1चं षटक असल्या कारणाने एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन नाही. धावताय कव्हरचे फोल्डर आणि तत्पूर्वी 2 धावा घेण्यात यश. जय हनुमान स्पोर्ट वाकुर्डे. आपण जर आमचा आवाज लाईव्हद्वारे देखील ऐकत असाल तर आयोजकांच्या माध्यमातून कॉल आहे की तुम्ही समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे. नेक्स्ट मॅच तुमची आहे मित्रांनो, टॉस करायचा आहे, तर अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. या स्पर्धेचा नियम आहे, असोसिएशनचा नियम आहे, तो त्यावरती तुम्हाला सामोरं जावं लागेल. चला, नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे, तो म्हणजे शंकर आलेले आहेत. अनुभवी गोलंदाज आहेत, खूप वर्षापासून मराठवाडा या संघाकडे गोलंदाजी करत आहेत. अतिशय चांगले लाईन आणि लेंथ ज्या गोलंदाजाचे आहे ना ते म्हणजे शंकर आलेले आहेत. यावेळी मात्र उडवलाय, चेंडू जातोय सीमा रेषे पार. हा आलाय बबलू पाटील यांच्या बॅटमधून ब्रँडेड षटकार, 6 धावा. स्वागत केले षटकाराने आणि धावसंख्या धावफलकावरती दुसरं षटक, पहिला चेंडू 10 धावा धावफलकावरती. असे फटके जर खेळले ना तर कुठेतरी हे आव्हान सोपं वाटेल, कारण की अजून खेळ खूप बाकी आहे. अजून देखील 2 षटक 5 चेंडूंचा खेळ असा बाकी आहे मित्रांनो. यावेळी मात्र घडतंय काय, बिघडतंय काय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक आहे, तुम्ही करत झेल, मात्र धरणीला दाट. गोशांकी क्षेत्रामध्ये जातोय चेंडू आणि या एकेरी धावेने धावफलक मात्र भरारी घेईल. धावफलक पुढे सरकेल जरूर, 11 धावा धावफलकावरती. यावेळी मात्र आपण फंगोल झाला क्षेत्ररक्षक. चार धावा. ओके ओके. यावेळी मात्र पुन्हा एकदा आपण पाहू शकता चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल पॉइंटच्या दिशेला. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावे लागेल, अतिशय उत्कृष्ट अशी क्षेत्ररक्षकाची भूमिका पॉइंटला. तिसरं षटक चालू आहे, तिसऱ्या षटकामध्ये माफ करा दुसरं षटक चालू आहे. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 5 चेंडू झाले. यावेळी मात्र पुन्हा एकदा स्वीप खेळायचा प्रयत्न होता, मात्र डीच्या स्वरूपात 1 धाव आणि या एकेरी धावेने षटक होतंय समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 धावसंख्या 18च्या घरामध्ये 1 गेला.
18 धावा धावफलकावरती. यावेळी मात्र आपण पाहू शकता डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. तत्पूर्वी तिथं घडते काय फंबल झाला जरूर आणि हा मात्र पहिल्या चेंडूवरती दीपक मराठेचं स्वागत केलंय 4 धाब्यांनी. पहिला चेंडू चौकार. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. तिसऱ्या ओव्हरमधील पहिला चेंडू. यावेळी मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. नेताजी ढेरे कुठेतरी स्ट्रगल करत आहे. ओपनिंग स्पेलमध्ये आला जरूर मात्र कुठेतरी स्ट्रगल चालू आहे नेताजी ढेरे यांचा. अमर मराठेचा हा बंधुराज आपण पाहू शकता. दीपक मराठे आपण पाहू शकता चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे. अचूक लाईन अचूक लेंथ मध्ये ही गोलंदाजी चालू आहे. वाईट चेंडू आहे हा. अवांतर धाव. पंच आमच्यापर्यंत वळत आहेत. पंचांना भर उन्हामध्ये कसरत करावी लागत आहे. धावसंख्या 23. क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. 10 चेंडू आणि बनवायचे आहेत 41 धावा. मोठे फटके खेळणं तुम्हाला भाग असेल मित्रांनो. प्रत्येक चेंडूवरती प्रहार करणं हे अनिवार्य असेल कारण की 10 चेंडू आणि बनवायचे आहेत 41 धावा. प्रत्येक चेंडूवरती चौकार षटकार लगावणं तुम्हाला भाग असेल. यावेळी मात्र उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक आहे मात्र फंबल होतोय. विनायक होतोय फंबल. इथं धरणीला दान होतोय. झेल कुठेतरी प्रेशर दोन्ही संघावरती दिसून येत आहे कारण की आपण जर पाहिलं ना तर गोलंदाजाला तुमची क्षेत्ररक्षणाची साथ असणं जरुरी असतं. मात्र झेल घेण्यामध्ये अपयश ठरला. यावेळी मात्र फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. यावेळी करणार नाही चुकी. पकडलाय झेल आणि संपलाय. बबलू पाटील यांचा खेळ. पहिला धक्का पहिला हादरा आणि ही पहिली विकेट प्राप्त केली ती म्हणजे दीपक यांनी. अतिशय चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल कारण की आव्हान मोठं आहे मित्रांनो. साहिल आलेला आहे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. साहिल 4 चेंडू या षटकामधील समाप्त झाले आतापर्यंत. 24 धावा धावफलकावरती. चला स्पीडअप घ्या. अजय पाटील सर आपल्याला देखील विनंती असेल की स्पीडअप घ्यायचं आहे. यावेळी मात्र आपण पाहू शकता डावकुऱ्या हाताचा फलंदाज आहे. आल्या आल्या मात्र चौकाराने मात्र आपलं खातं खोललं साहिल. यंग टॅलेंट योद्धा 11 या संघाकडून. मात्र अमित पाटील सरांची कुठेतरी कमी भासत आहे या संघाला. आपण पाहू शकता एक मोठं नाव जे 32 चिरा क्रिकेटमध्ये असलेलं अमित पाटील सर असतील तेच या संघाकडून बिलॉंग करतात. योद्धा 11 या संघाचे. मात्र आता साहिलवरती नजर असेल. साहिल मात्र पुढला चेंडू देखील मोठा फटका खेळायचा होता मात्र एकेरी धावेने समाधान मानावं लागतं. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या धावफलकावरती 29 धावा म्हणजे येणारे 6 चेंडू आणि बनवायचे आहेत 35 धावा म्हणजे प्रत्येक चेंडूवरती षटकार येणं गरजेचं आहे. 6 चेंडू 35 धाव्यांची गरज. 6-35 समीकरण. 6-35. चला स्पीडअप करा मित्रांनो. सहा चेंडू 35 धाब्यांची गरज. मान्य श्री विकास कारंडे दादा यांचा शुभ सन्मान आयोजकांच्या माध्यमातून होतोय. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन यांचा देखील शुभ सन्मान केला जातोय.
गोलंदाजाचं नाव. गोलंदाजाचं नाव काय? वैभव. गौरव. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता पहिला चेंडू आपण पाहू शकता डीच्या स्वरूपात एक धाव, त्याच्यानंतर डॉट चेंडू, त्याच्यानंतर यावेळी पूल केलाय साहिलच्या बॅटमधून, हा आलाय क्रॅकिंग षटकार 6 धावा. मात्र हे षटकार कुठेतरी अगोदरच्या षटकामध्ये आलं असते ना तर बरं झालं असतं. माननीय श्री सागर पाटील युवा उद्योजक निगडी गावचे यांचा देखील शुभ सन्मान मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन करण्यात येत आहे. आयोजकांच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. या आपण देखील शुभ सन्मान घ्यायचा आहे. मान्य श्री विकासजी धुमाळ यांचा देखील शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. मायेची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक देऊन. नो बॉल, नो बॉल आहे. ओके, नो बॉल, नो बॉल आहे. नो बॉल, फ्री हिट. ह्या चेंडूवरती धावा किती येतील पंच? 2 धावा. ठीक आहे, फ्री हिट असेल. उघडा डोळे पहा नीट. पुढला चेंडू फ्री हिट. पुन्हा एकदा वाईट चेंडू. अवांतर धाव. ही अवांतर धाव धावफलकावरती धावसंख्या लगावली जाईल ते म्हणजे 40 धावा. यावेळी मात्र फ्री हिटच्या चेंडूवरती पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. पुन्हा एकदा नो बॉल. 9+6 म्हणजे 7 धावा या चेंडूवरती. (9+6) 7 धावा. पुढील सामना जय शिवराय स्पोर्ट वाकुर्डे बुद्रुक विपक्ष करुंगली संघ असा होईल. आपल्याला विनंती असेल दोन्ही संघाचे कर्णधार समालोचन कक्षाशी संपर्क साधायचा आहे मित्रांनो. पंच निर्णय कळवायचा आपला. तीन बॉल 3. हा काय आहे? हा बॉल काय आहे? नो आहे. नो असेल तर 3.
नो बॉल आहे का? हा मग तीनच बॉल चेंडू झालेत. तीनच बॉल झालेत. आता 3 चेंडू आणि 17 धाव्यांची गरज. 3 बॉल आणि 17 धाव्यांची गरज. तीन चेंडू 17 धाव्यांची गरज. हो हो, यावेळी मात्र आपण पाहू शकता घडतंय काय मैदानाच्या आतमध्ये. इथं मात्र सामन्यावरती पकड निर्माण केलेली आहे. जो संघ विजयी होईल तो संघ विपक्ष येळापूर संघ असा खेळला जाईल. वाकुडे संघ जय शिवराय स्पोर्ट, आपण जर आला असाल तर माईकशी संपर्क साधा.